कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत थोडंसं परिवर्तन करत असताना प्रथमेश ठाकूर सरांना मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय। 6 बॉल, हे 6 बॉल महत्वाचे आहेत। बवाळे बी संघ की मग उमर 11 गोरेगाव संघ, कोण जिंकणार, कोण कोरणार नाव मेगा फायनल वरती। मित्रांनो, मेगा फायनल ची मॅच आहे, पहिला बॉल आहे। पहिल्या बॉल साठी होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या। आपल्या हक्काची स्पर्धा आणि त्या हक्काच्या स्पर्धेमध्ये हक्काचा संघ मेगा फायनल मध्ये। मजा आएगा इस मुकाबले में। उमर 11 गोरेगांव विद 11 भावाले भी, और मेगा फाइनल के मुकाबले का प्रेशर दोनों ही टीमों पर बहुत होगा। घरेलू मैदान पर खेलने का प्रेशर, क्योंकि दर्शक बड़ी संख्या में अभी भी मॉर्निंग सेशन अब स्टार्ट हो चुका है। और साथ ही साथ देखिए, बात करेंगे तो ये अंतिम मुकाबला इस प्रतियोगिता का, तो दोनों ही टीमों पर मैं कहूँगा दबाव तो होगा ज़रूर, इसमें कोई दो राय नहीं है। मोहम्मद और अरम ओपनिंग पर मैदान के अंदर, नवनाथ के हाथ में गेंद। ओ, पहली गेंद ड्राइव करना चाह रहे थे, बढ़िया ड्राइव एक्स्ट्रा कवर पर, लेकिन फील्डर वहां पर पहुंच चुके। अच्छी फील्डिंग, लेकिन मैं कहूंगा मनीष से थोड़ा सा कैजुअल अप्रोच फील्डर का नजर आया वहां पर। जी हाँ, थोड़ा सा कैजुअल अप्रोच नजर आया, क्योंकि ये एक टीम है जिस टीम के पास वो मोमेंटम है, जिस टीम के पास वो मोमेंटम बेहतरीन दिखाई हमें दे रहा है, क्योंकि बैक टू बैक मॅचेस उन्होंने खेले। बैक टू बैक मॅचेस ते खेळत असताना त्यांच्याकडे तो मोमेंटम आहे जरूर, पण त्याच बरोबरीने आपण टीम भावाले बी संघाला कुठेही बॅकफुटला धरून चालणार नाहीये। स्विचिटचा प्रयत्न केला, योग्य तो टायमिंग, बॉल सरळ निघून चाललाय, दन 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 करत गेलाय, दुसऱ्या बॉल वरती आलाय चौकार। चौका लगाया यहाँ पर बल्लेबाज आराम ने, बढ़िया शॉट था ये, गैप में खेला, रिवर्स हिट आराम के लिए। अगली पेशकश, स्टेप आउट करके खेलने का प्रयास, इस बार लॉप करना चाह रहे थे आराम, स्विंग और मिस, डॉट बॉल की समाप्ति। एक तेरी एक मेरी, फिलहाल मैदान के अंदर यही सिचुएशन नजर आ रही है मनीष सर। अगदी जसा तो बॉल डॉट झाला ना, आरामच्या बॅटच्या जवळून निघाला, प्रत्येक जण प्रेक्षक वर्गामध्ये ते ऐकायला मिळालं। बॉल बॅटच्या अगदी जवळ होता। बवाले बी त्यासोबतच गोरेगाव, मजा येणार आहे मॅचला। पुढचा बॉल यावेळेस देखील स्विंग केला, बॅटच्या फेज वरती आलाय, बॉल चालला मैदानाच्या बाहेर, बॉल गेलाय। गोरेगावकर म्हणतायत बॉल जातोय कसा, बॉल जातोय झटपट पटापट। व्हाट शॉट वाज दैट। आराम भी मैदान में बता रहे मोट मोटे गार केले गम्मत मदी। व्हाट शॉट, 6 रन मिले यहाँ पर, 6 के 7 को टोटल आगे 11 पर। वाजिद सर, तुमचेही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। अगदी आपण पाहतो तर इकडनं नाही, जळगाववरून मॅच पाहतायत, तुमचंही स्वागत असणार आहे वाजिद सर। 11 धावा झाल्या धावफलकावरती, 4 बॉलचा खेळ। पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस यॉर्कर टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू येतात, प्रयत्न करतात, थर्ड गिअर सर्कलच्या बाहेर बॉल गेलाय आणि धाव मिळाला किती, तर फक्त 1 मिळेल। धावा झाल्यात 12 धावफलकावरती, बॉल झालेत 5, एका बॉलचा खेळ शिल्लक आहे। नवनाथही चांगली गोलंदाजी करतोय। टीम विधी 11 भवाले बी या संघाला तुम्ही कुठल्याच प्रकारे कच्च्या गुरुचा चेला समजू नका मित्रांनो। हा संघ ती मेहनत करत, चिरत कापत, सगळ्यांना दूर चाकत फायनल पर्यंत पोहोचलेला आहे। शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला, व्यवस्थित टाइम झाला नाहीये। लॉंग ऑन वरती खेळाडू, सिंगलच मिळेल। सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला। धावा लागल्या किती, प्रत्येक जण म्हणत असेल हरकत नाहीये, चांगली धावपती उपारली आहे। 13 धावा आल्या धावफलकावर। पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के बाद 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। आराम ने बहुत अच्छी बल्लेबाजी की। अब मोहम्मद को एंकर का रोल निभाना होगा, क्योंकि आराम का बल्ला बोल रहा है, तो मोहम्मद को क्या करना है कि यहाँ पर सिंगल लेकर बस स्ट्राइक रोटेट करनी है, इस बात पर उन्हें गौर करना होगा। चलिए चलिए, भावाली भी टीम, मैच का रिदम बन चुका है, अब बॉडी गर्म हो चुकी है, तो तुरंत आप फील्डिंग लगा लीजिए और मुकाबले की शुरुआत करिए।
पहले ओवर के खेल के बाद 13 रन केवल बगैर किसी विकेट के नुकसान पर 13 रन ये केवल ने, मैं कहूँगा 13 रन बहुत हो चुके हैं पहले ओवर में। दूसरा ओवर लेकर अब बॉलिंग मार्क पर गेंदबाज योगेश आएंगे, इस टीम के इस सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी। भावाले गांव के लिए बहुत बढ़िया क्रिकेट ये खेले, अब वही फिलहाल बॉलिंग मार्क पर बाइकरमैन है इस टीम के, इस गांव के, और मैं कहूँगा एक जेन्युइन ऑलराउंडर और सबसे बेहतरीन खिलाड़ी भावाले के ट्रम्प कार्ड योगेश पालकर बॉलिंग मार्क पर। आणि ट्रम्प कार्डला आता बाहेर काढण्याची योग्य ती वेळ। योगेश पालेकर जड़ में डालना चाहते हैं। ये बहुत बेहतरीन गेंदबाज है, जितनी अच्छी गेंदबाजी उतनी अच्छी बल्लेबाजी, और मैदान के बाहर निकल गए मोहम्मद। इसे कहते हैं स्पोर्ट्समॅन स्पिरिट। गोरेगावकर मॅच बघताय तर टाळ्या वाजवा एकदा मोहम्मद साठी जोरदार। काय स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यानं दाखवली, व्हॉट अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट, रिस्पेक्ट ऑफ गेम। जे प्रेक्षक मॅच पाहतात ना त्यात अनेक युवकही आहेत प्रथमेश सर, त्यांना मी हेच सांगू इच्छितो, क्रिकेट खेळत असताना बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, पण त्याच बरोबरीने फिल्डिंग शिकत असताना क्रिकेटला दिलेला सन्मान, त्याची रिस्पेक्ट हे देखील करणं तेवढंच गरजेचं आहे मॅच कुठल्याही सिच्युएशन। योगेश पालेकर ने अपना बोलबाला दिखाया और शानदार गेंदबाजी करके दिखाई, शानदार गेंदबाजी करके दिखाई। इसीलिए मैंने कहा ना मनीष सर कि इस गांव के इस टीम का ये ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, जो मैच को पलटना अच्छी तरह से जानते हैं। लेकिन अब जो बल्लेबाज मैदान में आए उन्हें थोड़ा दमखम दिखाना होगा, एका दूसरा बड़ा हिट लगाना होगा। एका दुसरा मोठा हिट ती आवश्यकता आहे। 13 धावा आतापर्यंत झाल्या, 2 बॉलवरती 2 विकेट। पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर स्वतःच्या खात्यामध्ये, त्यानंतर सांघिक यश अगदी रनआउट स्वरूपाने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि आराम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आहे। हा खेळाडू खऱ्या अर्थाने दोन्ही ट्रम्प कार्ड बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळणार आहे। एका दिशेला तुम्हाला पाहायला मिळतोय उमर 11 गोरेगाव संघाचा एक हुकुमी एक्का म्हणजेच आराम, तर दुसऱ्या दिशेला योगेश विधी 11 भावाले बीचा। पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप। पहिली धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार यात ती मात्र शंका नाही। आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात। जेव्हा 2 बलाढ्य खेळाडूंची लढत होते, जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी पाहायला मिळते ना, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये असा काहीतरी खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय। व्हाट अ गेम। कंफर्ट जोन से बाहर निकल कर अब यहाँ पर फील्डर्स को भी थोड़ा ध्यान देना होगा। लेकिन अब उमर 11 गोरेगांव के जो खिलाड़ी हमारे डगआउट में बैठे हैं वो थोड़ा वार्म अप चालू करिए भाई, क्योंकि आखिरी 3 गेंदें शेष। ओ नो बॉल, नो बॉल करार दिया अंपायर ने। अब कैसी है नो बॉल, किस बात की नो बॉल, ये हमें पता चलेगा। शायद ओवरस्टेप कर दिया भाई यहाँ पर योगेश भालेकर ने। अक्सर बहुत बार हम ये देखते हैं योगेश भालेकर ओवरस्टेप करते ही है, और आज भी इस महत्वपूर्ण मुकाबले में उन्होंने ओवरस्टेप किया है। कहीं ना कहीं मनीष सर इस बात पर योगेश भालेकर को थोड़ा गौर करना होगा कि क्योंकि बहुत से टूर्नामेंट में योगेश भालेकर ओवरस्टेप का ही नो बॉल करते हैं। हाफ रीडचा बॉल, बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर। गोरेगावकर बॉल गेलाय कसा, बॉल जातोय अगदी झटपट पटापट, आलाय षटकार। चला जुना बॉल अवेलेबल करून द्या। मैच बॉल आया का? तो चलिए जो मैच बॉल जिन दर्शकों ने यहाँ तक लाया उन दर्शकों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। थैंक यू सो मच। 22 रन 2 विकेट के नुकसान पर, लॉस ऑफ 2 विकेट, 22 रन ऑन बोर्ड। इस छक्का जो आया, इस छक्के ने पूरी तरह से मुकाबले का रुख बदल दिया है। इस मैदान में सिर्फ अरम नाम का बोलबाला, स्विंग एंड अ मिस, डॉट बॉल। यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई, और एक डॉट बॉल यहाँ से देखिए दबाव बना रहा है।
each and every dot ball is creating tremendous pressure on batters. प्रेशर तर आहेच. मेगा फायनलची मॅच आहे, फ्रेंच चषकाची मॅच आहे ना, त्यामध्ये प्रेशर कसा नसेल. योगेश भालेकरच्या विपक्षात आलेला तो षटकार, पण त्यानंतर त्याच्यामध्ये मातब्बर ताकद त्यांनी टाकला डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेत बॉल वरती. इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं फंबल आणि शेवटच्याही बॉल वरती चौकार आलाय. बॉल गेलाय अगदी दन 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 करत गेलाय. शेवटच्या बॉल वरती चौकार आलाय. त्या चौकाराच्या साहाय्याने धावा लागल्या धावफलकावरती 26 आणि जिंकण्यासाठी लक्ष 27 धावेचं. जे लक्ष मेगा सेमीफायनल मध्ये होतं तेच लक्ष इथे मेगा फायनल मध्ये देखील असणार आहे. पण आता समोरचा संघ विधी 11 भावाले बी संघ देखील त्या मातब्बर ताकदीचा आहे. चांगले बॅटर्स त्यांच्या टीम मध्ये देखील असणार आहेत. कशी बॅटिंग करतील? 12 बॉल 27. मजा येणार आहे सर. यस, इसमें कोई दोहराई नहीं है. मजा तो आएगा इस मुकाबले में. चला भावाळे बस संघाचे सगळे खेळाडू जरा लवकर आपण या डगआउट मध्ये आणि आपली ओपनिंग पेअर त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. अगदी आपण पाहिलं तर उमर 11 गोरेगावचे खेळाडू कसे लगेचच मैदानामध्ये उतरले आणि बॉडी गरम करण्यासाठी वॉर्मअपला देखील त्यांनी सुरुवात केली. ही खासियत आहे या संघाची. डिसिप्लिन, शिस्त पाळणं आणि शिस्तबद्ध क्रिकेट खेळणं या संघाची ती ओळख आहे. दुसऱ्या बाजूला भावाळे संघ आपण पाहतोय भिवंडी बेल्ट मधून येत असताना आज अखंड ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये क्रिकेट त्यांनी खेळलं आणि अगदी आपण पाहिलं तर त्या दर्जात त्या स्टँडर्डचं क्रिकेट खेळत असताना देखील आपण पाहिलं त्यांना आज या स्पर्धेच्या मेगा फायनल पर्यंतचा ते प्रवास करतात. मेगा फायनलच्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज असेल भावाळे बीला. सर एका दिशेला भावाले बी संघ आहे, ज्या संघाला अगदी जिंकण्याची सवयच लागली असं म्हणायला हरकत नाहीये. तर दुसऱ्या दिशेला प्रथमच एक असा संघ पाहायला मिळतोय ज्यांनी जिद्द चिकाटी मेहनत केल्यानंतर त्या 12व्या खेळाडू म्हणजेच त्यांच्या प्रेक्षकांची साथ मिळाल्यानंतर खेळ खूप चांगला आणि अप्रतिम केलेला आहे. त्यांच्यासाठी हे स्वप्न आहे आणि असंही म्हटलं जाताना बंद डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न कदाचित पूर्ण नाही होणार, पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न, त्यासाठी केलेली मेहनत ती नक्कीच आज ना उद्या कधी ना कधी पूर्ण होते जरूर. आणि ती मेहनत पूर्ण करण्यासाठी ते बंद डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी हे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यासोबतच ते आशीर्वाद संपूर्ण 11,000 लोकांचे त्यांच्या सोबत असणार आहेत. ये जरूर कभी कभी दवाएं नहीं दुआएं भी काम आती है. तो गोरेगांव करों ने जो दुआएं दी उमर 11 गोरेगांव टीम को, उनकी दुआएं काम आई इस मुकाबले में और पिछले मुकाबले में भी. और अरम ने जिस तरह से प्रदर्शन किया थ्रू आउट द टूर्नामेंट, हैट्स ऑफ टू यू, फैंटास्टिक. खूप चांगली परफॉर्मन्स केली आहे, पण तरी देखील अजून ना मॅच संपलेली नाहीये. टीम भावाले बी च्या संघाने अगदी अनेक वर्ष त्यांच्याकडे अनुभव, प्रचंड अनेक ट्रॉफीजही त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्या मागचं कारण आहे की त्यांच्याकडे गोलंदाजी जेव्हा थोडीशी कमकुवत पडते, बॅटर्स हात वरती करतात, चांगली बॅटिंग करतात. बॅटिंग थोडी कमकुवत असली की मग गोलंदाज त्यांचं कार्य सुदृढपणे पार पडतात. कारण मॅच संपली नाहीये. अगदी संपूर्ण गोरेगावकरांनाही माहिती आहे पहिले काही बॉल योगेश जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत 27 काय 37 47 57 तो चेस करण्याची ताकद ठेवतोय. 12 बॉल आणि पहिले ते 2 ते 3 बॉल ते महत्वाचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ज्यांनी अनेक वर्ष आता ही स्पर्धा ज्या पहिल्या ओव्हर वरती अधिराज्य गाजवलंय ना, तसा गोलंदाज मुशर्रफ येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला खरं तर 5 बाईक जिंकण्याचा ज्याच्या नावावरती विक्रम आहे, बायकर मॅन ऑफ भावाले बी सूरज आणि त्यासोबत योगेश भालेकरला देखील आपण पाहतोय. या खेळाडूकडे 1 बाईक आहे आणि सूरजकडे 5. 6 बाईक असलेले 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि बाईक म्हटलं तर नेहमी महाराष्ट्राचा नवे अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट सध्या ISPL मध्ये खेळतोय केतन म्हात्रेची आठवण प्रत्येकाला होते. 2 ओव्हरचा खेळ, 27 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल? घडेल काही. बावाले बीचे 12th मॅन सांगतात हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. त्यांच्याकडून मेसेज गेला त्यांच्या टीमला. योगेश पहिला बॉल आणि पहिलाच बॉल हवेमध्ये कॅच ड्रॉप. ओ हे काय झालंय?
पहिल्याच बॉल वरती हे फ्रेंड चषक तुम्ही सोडलाय का की ही मॅच तुम्ही सोडलेली आहे? ऍक्शन रिप्ले बघू शकता स्क्रीनवर, ज्या प्रकारे बॉलला उडवलं गेलं आणि लास्ट मोमेंटला तो झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि जीवनदान दिलंय कोणाला? योगेश भालेकर सारख्या धाकड फलंदाजाला, ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि कौशल्य ठासून भरलेलं आहे, त्याला जीवनदान दिलंय. मुशर्रफ थोडासा नाराज आहे, निराश आहे, पण तो थकला नाहीये, तो हारला नाहीये, तो थांबला नाहीये. नव्या जिद्दीनं, नव्या जोशानं, नव्या उमेदीनं गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज होतोय. सूरजसाठी बायकर मॅन भावाले फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय, गॅप मध्ये, एंड टू द गॅप, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. जोडी आहे तोपर्यंत भावाले बी संघ त्यांनाही माहित आहे मॅच किती मोठी असू दे. सूरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या रात्र रजनीमध्ये आपण कुठलाही सामना कसाही कधी कुठेही जिंकण्याची ताकद ठेवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न केला, खेळाडू येतात, 2 खेळाडू प्रयत्न करेल, थोडंसं मिस फिल्डिंग, बॅकअप आहे, बॅक केलं जात आहे. एकमेकांना बॅक करणं गरजेचं आहे, एकमेकांची पाठ राखणं गरजेचं आहे. पाठ राखली आहे, 2 धावा मिळाल्यात, 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे, धावा लागल्या धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉल 7. 3 गेंदों का खेल हो चुका है, 7 रन स्कोरबोर्ड पर. 20 रनों की अभी भी जरूरत होगी इस मुकाबले में. आने वाली 9 गेंदें. बॉलर तैयार, मुशर्रफ बॉलिंग मार्क पर, लेफ्ट आर्म गेंदबाज जड़ में डालने का प्रयास, ऑन साइड पर, मिड विकेट पर बढ़िया फील्डिंग, दूसरे के लिए पलटेंगे ना वही ना. हर एक गेंद नया रोमांच, हर एक गेंद नया थ्रिल इस मुकाबले में आप देख सकते हैं. दोस्तों आप देख रहे फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगांव 2026 फाइनल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला. अक्सर आईपीएल में, इंटरनेशनल क्रिकेट में पैसे देकर ऐसा मुकाबला आपको नहीं देखने मिलता जो फ्री ऑफ कॉस्ट, कम खर्चा और फुल चर्चा. कोणी इथे उड्या मारतोय, कोणी तिथे उड्या मारतोय, प्रत्येकाला हवंय ते फ्रेंच चषक. अगदी पहिला जंप मारून बॉल अडवला आणि गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. सूरज अगदी जंप मारले आणि तोही देखील क्रिसच्या आतमध्ये आलेला, बचावलाय. 4 बॉल 8 झाल्यात. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा बॉल अंगाला अडवल्यानंतर फेकी केली जाते. अगदी प्रत्येक जणाला हवी आहे सूरजची विकेट. गोलंदाज मुशर्रफही बॉलच्या खाली आलाय, अडवलाय, बचावलाय, थांबवलाय, धक धक ती वाढवली आहे. आता आवश्यकता काय तर 7 बॉल आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 18 सर. 7 गेंदे 18 रन. इस गेंद पर बड़ा हिट आता है तो मुकाबला होगा विद 11 भवाले बी के. और लेकिन यदि अच्छी गेंद आती है तो मैं कहूंगा उमर 11 गोरेगांव टीम पूरी तरह से इस मुकाबले में हावी साबित होती हुई नजर आएगी. 7 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे तो बॉलिंग ट्रॅकवर, पण बायकरमॅन सूरज स्ट्रायकिंग एंडला. इथे स्विंग अँड मिस. फक्त अपील 11 खेळाडू करत नाही आहेत, ही अपील संपूर्ण गोरेगावकरांनी केलेली आहे आणि सूरजची विकेट मिळते. मॅचची गोल्डन. सूरज बॅक टू दी डगआउट. हा यॉर्कर नाहीये, हा टो क्रशर आहे आणि तो फक्त टो क्रशर नाहीये तर संपूर्ण उमर 11 गोरेगाव संघाचा सगळ्यात चांगला बॉल
आणि तो फेकलाय. मुशर्रफनी काय गोलंदाजी केली आहे बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये. आता इथून मुशर्रफचा बोलबाला पाहिला, पण मॅच संपली नाहीये. 6 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी आणखी 18 धावेंची आवश्यकता आहे. 6-18. चला थोडस स्पीड अप करा. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे कोण येणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अरहम आलाय. हो पुढचा बॉल इथे हेलिकॉप्टर उडवलाय, पण तो जाऊन सरळ दम तोडेल खेळाडूच्या हातामध्ये. आणखी एक विकेट. इम्तिहान पाना बाकी है, अभी तो मंजिल के कई इम्तिहान पाना बाकी है, इरादों के कई इम्तिहान पाना बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी पर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी आहे. गोरेगावकर सांगतात मैदानाच्या आतमध्ये आम्हाला आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी नकोय, घेणार तर पहिली घेणार. गोरेगावकर देखील सांगतायत मारायचं तर टॉपच्याला. आणि अगदी आपण पाहिलं तर भिवंडीतील दादा संघ ज्यानं रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका प्रस्थापित केला, त्या संघाला घरच्या मैदानावरती परास्त करण्याचा हा कट कारस्थान रचला. आणि अगदी आपण पाहिलं तर यशस्वीरित्या विजयाच्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच अजून संपलेली नाहीये, सामना आता रंगात रंगात आलया. येणारे 5 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल 18. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेमध्ये असणार आहे आणि इथे चांगला प्रयत्न झालाय, पण तरी देखील बॅक करण्यात आलाय. थोडीशी मिसफिल्डिंग. पुन्हा एकदा पकडलाय, फेकी केली आहे आणि ती करेपर्यंत इथे धावा नोंदल्या जातील 2 धावफलकावरती. 2 धावेच्या साईने धावफलक पुढे. 11 धावा लागल्यात. 4 बॉल 16. 4 बॉल 16 धावेची आवश्यकता असणार आहे या बॉलवरती. जर या बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका नाही आला तर मात्र ते सेलिब्रेशन, तो जल्लोष, तो आक्रोश हे सगळं काही पाहायला मिळणार. पण सर मोठा फटका आला. बावाळे संघ देखील मॅच मध्ये शिरकाव करेल. खोकर पाने का मजा कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा कुछ और है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे भाई, हार कर जीतने का मजा. अरे विकेट सबतर या मॅच मध्ये उमर 11 गोरेगाव संघ फ्रंट फुटला. ठोक डीजे. मैदानाच्या आतमध्ये अरम ज्या प्रकारचा खेळ करतोय ना, आता मात्र अरम प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतोय, मोठमोठे गार केले गंमत मधी. आणि अक्षरशः अरम नावाचा बोलबाला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. विथ द बॅट, विथ द बॉल, काय कमालीचं कंट्रीब्युशन अरमनं दिलंय. आणि आज मला वाटतंय या 2 व्हीलर मालिकावीरच्या रेस मध्ये आता मात्र भरपूर पुढे निघाला असावा कदाचित अरम. ओ यावेळेस लाभ करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट मिळू शकते का? दूर राहिले क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या प्राप्त केल्या जात आहेत 2. काय रफ अँड टफ सामना. मागील मॅच मध्ये 3 विकेट, या मॅच मध्ये आतापर्यंत 2 विकेट आणि बॅटिंग देखील दमदार केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि
आता मात्र अगदी आपण पाहिलं तरी या मॅच मध्ये 2 बॉल 14 धावांची गरज. 2 षटकार जरी आले 12 बनतील. 14 लीगल डिलिव्हरी मध्ये बनणं फार कठीण आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आरामचा बॉल आणि इथे मात्र औपचारिकता शेष. या मॅच मध्ये उमर 11 गोरेगाव संघ फ्रंट फुटला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्न पाहिलं विजयाचं, त्या स्वप्नासाठी धडपड केली. एक संघ एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो. विजयासाठी तो भरपूर संघर्ष करतो आणि अखेरच्या या रात्रीमध्ये त्यांच्या संघर्षाला विजयाचं स्वरूप प्राप्त होतं. या गावाची एकी ही त्यांच्या विजयाची सर्व काही पोचपावती देऊन जाते. शेवटचा बॉल औपचारिकता पूर्ण आणि सामना संपलाय. मॅच फिनिश. गोरेगावकरांचा बोलबाला. वरती घेतलेला आहे. त्या खेळाडूंनी हे डिझर्विंग केलेलं आहे, कारण इथे 2026 मध्ये पहिल्यांदा क्वालिफाय झाले, घराच्या मैदानावरती झाले आणि ती स्पर्धा नावावरती केलेली आहे. चॅम्पियनशिप धरलेले आहेत. पंच शेवटचा बॉल काय घडलाय? कारण 6 धावा आहेत. ओके, 6 रन कॅल्क्युलेट करून घ्या. आणि अगदी आपण पाहिलं तर गोरेगावकरांनी दाखवून दिलं कि इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आता देऊया संधी DJ MS ला. आम्ही जास्त वेळ